टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टी झाली, यामुळे जिल्ह्यातील 5 ते 6 गावांना पावसाचा वेढा पाहायला मिळाला होता। प्रामुख्याने रावणगाव आणि हसनाळ हे 2 गाव जे ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेत। 3 दिवसापासून जे ते या गावात विदारक परिस्थिती पाहायला मिळते आणि आज सत्ताधारी पक्षाचे राष्ट्रवादीचे आमदार परतुराव पाटील चिखलीकर या सगळ्या पूरग्रस्त भागाची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत आमदार परतुराव पाटील चिखलीकर आहेत। काय सांगाल सर, आज आपण पाहणी केली, काय परिस्थिती पाहायला मिळाली? परिस्थिती अतिशय भयानक आहे। असं चित्र मी कधीही पाहिलेलं नव्हतं आणि अशी वेळ परमेश्वरानं कोणावरही आणू नये, इतकी भयानक परिस्थिती आहे। मुकरमाबादमध्ये कंकरे कुटुंबाची आणि इतर सगळ्यांची मिळून जवळपास 100-125 जनावर आणि मला असं वाटतं की मोठ्या किमतीची जनावर त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत। रावणगावमध्ये आलो, रावणगावचे आमचे राजू पाटील आणि त्यांनी सगळ्यांनी माहिती दिली की या गावातले जवळपास लहान मोठे 200च्या वर जनावर गेलेले। 100% गाव आज बाहेर येऊन एका टेकड्यावर थांबलेलं आहे। त्यांची राहायची व्यवस्था नाही अशी त्यांची खंत आहे। मी देखील इथल्या शेडचं काम आता बघितलं, ही गोष्ट खरी आहे की शेडचं काम 100% बोगस झालेलं आहे। ज्याने कोणी केलं असेल त्याची चौकशी होईल, परंतु आता लोकांना राहण्यासाठी व्यवस्था झाली पाहिजे, लोकांच्या जेवणाची व्यवस्था झाली पाहिजे आणि शासन त्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही असं मला स्वतःला वाटतं। मी इथून गेल्याच्या नंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा करेल आणि गावकऱ्यांना कसा दिलासा देता येईल त्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार। प्रशासन सातत्यानं म्हणते की या गावाचं पुनर्वसन करण्यासाठी शेडची उभारणी करण्यात आली होती, पण आता जो मुरुम टाकलाय तो आज टाकलाय। या ठिकाणी जे आहे ते विद्युत पुरवठा सुद्धा केलेला नव्हता। शेडमध्ये जर पाऊस आला तर पाऊस उघडतो, अशा पद्धतीने प्रशासनाची हलगर्जीपणा म्हणता येईल का, दुर्लक्षपणा याच्यावर? आता आजही या ठिकाणी लाईट नाही आहे, वस्तुस्थिती आहे, जी वस्तुस्थिती आहे ती मान्य करावीच लागेल। एवढा मोठा पाऊस झाल्याच्या नंतर लोकांच्या दारात मुरुम टाकण्याचं काम सुरू झाले, पण याला जो कोणी कॉन्ट्रॅक्टर दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। अशा लोकांच्या मूर्खपणाच्या वागण्यामुळे सरकारची बदनामी होते, म्हणून सरकारची बदनामी होणे याच्यासाठी जे करता येईल ते निश्चितपणाने पावले उचलले जातील। आणि मी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना भेटून या संदर्भातली सगळी त्यांनी स्वतः, मी त्यांचे आभार मानणार आहे की त्यांनी स्वतः अतिशय जातीनं लक्ष घालून या ठिकाणी सगळी कामं केलेली आहेत। परंतु आता जे काही या लोकांचं पुनर्वसन होईल किंवा लोकांना घरातलं धान्य सगळं भिजून गेलेलं आहे, ती व्यवस्था होईपर्यंत सरकारच्या वतीनं या ठिकाणी कशी व्यवस्था करता येईल ते करू। आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं देखील काही प्रमाणात आम्ही धान्य वाटप करणार आहोत, परंतु याच्यानं काही प्रश्न सुटणार नाही। सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे। मी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करेल। साहेब, ही दुर्घटना झाल्यानंतर एक कळीचा मुद्दा ठरलाय तो लेंडी धरणाची गळ भरणे। जे गावकरी असा आरोप करतात की जे अधिकारी 30% पाणी साठा जे ते लेंडी धरणात साठवण्यात येईल, मात्र त्यापेक्षा अधिक प्रमाणात पाणी साठवण्यात आला, वेळेवर गेट सोडले नाही, म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली, म्हणून 5 जणांचा बळी गेला। गावकऱ्यांचा असा थेट आरोप आहे। आज जी काही घटना झालेली आहे त्याच्यावर चर्चा करत बसण्यापेक्षा लोकांना आता आपल्याला कसा न्याय देता येईल याच्यावर आपण बघितले पाहिजे। हसनाळमध्ये 5 जण मृत्युमुखी पडले, गाव पूर्ण शोक याच्यामध्ये कडेमध्ये आहे, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे। त्यांना शासनाने मदत केलेली आहे, विशेष बाब म्हणून आणखी त्यांना काय मदत करता येते त्यासाठीचा प्रस्ताव मी माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे ठेवणार आहे। सर, या सगळ्या घटनेबाबत अधिकाऱ्यांसोबत काही बोलणं झालं का? मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पण कानावर घालण्याचा प्रयत्न केला। दादांची पण आज सकाळी भेट घेतली आणि दादांना सांगितले की मी पण एक दिवस पावसात अडकलो होतो, त्याच्यामुळे आज तिथे जाईल आणि सविस्तर अहवाल आपल्याकडे देणार आहे। परंतु माननीय व्यंकटराव पाटील गोजेगावकर या भागातल्या मंडळींनी जी मला माहिती दिली होती तो पूर्ण वृत्तांत मी आदरणीय अजितदादांच्या समोर ठेवलेला आहे। सर, भविष्यात गावकऱ्यांनी जर इच्छा व्यक्त केली तर एखाद्या शिष्टमंडळ अधिकाऱ्यांना भेटणार आहे का? भेटेल ना, दादांना शिष्टमंडळ भेटवण्यासाठी काही फार मोठा, दादांना भेटेल, सीएम साहेबांना भेटेल। एवढी मोठी घटना झाली त्यानंतर वेळ काढून याचं ऐकून पण घेतील आणि त्याच्यामध्ये निश्चितपणाने दोन्ही नेते मार्ग पण काढतील। निश्चित आपण बघतोय हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार परतुराव पाटील चिखलीकर ज्यांनी आज रावणगावमध्ये पाहणी केली आणि ज्या ठिकाणी पुनर्वसनाचं काम करण्यात आलं होतं त्या ठिकाणी जे शेड उभे केले होते ते शेड जे आहे ते पूर्णपणे बोगस आहे असं स्वतः आमदार परतुराव पाटील चिखलीकर म्हणले आणि ज्यांनी कोणी हे शेड उभारण्याचं काम केलं त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल असं सुद्धा त्यांनी इशारा दिलाय। ज्ञानेश्वर उंडे, TV9 मराठी, रावणगाव, नांदेड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।